हॅलो, मी आहे सविता आणि स्वागत आहे तुमचं सावीज लाईफस्टाईलच्या व्लॉग्समध्ये. तर आजचा ब्लॉग आहे पिल्लूच्या बड्डेचा. तर 11 तारखेला पिल्लूचा बड्डे होता, त्या दिवशीचाच हा ब्लॉग आहे. तर पिल्लू सकाळ सकाळी उठली, तिला विश केलं, पण पिल्लूच्या डोळ्यातील झोप काही जात नव्हती आणि मोबाईल दिसल्यानंतर आणि ती तोंड बाजूला करून लपत होते. त्याच्यानंतर काय पिल्लू थोडी फ्रेश झाली आणि तिने कालच ना चोकोफ्लेक्स आणलेले. मी शक्यतो आणतच नाही, कारण तिला हे चोकोफ्लेक्स ना आवडत नाहीत, पण ती जबरदस्ती घेऊन आलेली. आता काय तिला खायला जात नव्हते. तिला विचारलं बड्डे कोणाचा आहे, तर अशी नौटंकी तिची चालू होती. आणि ते चोकोफ्लेक्स काय तिनं खाल्ले नाहीत, फक्त त्याच्यातलं दूध तिला प्यायचं होतं आणि ह्या अशा गप्पा गोष्टी तिच्या चालू होत्या. आज काय हॅपी बर्थडे. आता पिल्लूचा नाश्ता वगैरे झाला, तिला आंघोळ वगैरे घातली, तिचं सगळं आवरलं. तिला स्कूलला पाठवायचं होतं आणि काय मॅडमांचा आज बड्डे आहे म्हटलं, स्कूल ड्रेसला सुट्टी. आणि आमच्या मॅडमांना नवीन शिवलेले नवीन आणलेले ड्रेस घालायला अजिबात आवडत नाहीत. तिला फक्त टी शर्ट पॅन्ट आवडतात. आता हा ड्रेस तिच्या काकांनी आणि काकींनी बड्डेला दिलेला होता आणि हा ड्रेस नको म्हणून अर्धा तास रडून रडून शेवटी ती आता औक्षणाला तयार झालेली. तर बड्डे होता, मग म्हटलं औक्षण करूनच तिला शाळेला पाठवूया. तर आता अर्धा तास रडून रडून थोडा मूड ठीक झालेला. त्याच्यात स्कूलला लेटसुद्धा होत होता आणि काय 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 सांगून तिला हा ड्रेस घालायला मी तयार केलेलं. मग असं छान छान औक्षण केलं आणि तिला आता हा हेअरबँडसुद्धा नको होता. गोड गोड पापा घेतला आणि तिला स्कूलला पाठवलं. त्याच्यानंतर संध्याकाळी पिल्लूच्या बड्डेला म्हणजे आज जवळचे पाहुणे वगैरे बोलवलेले आणि शेजारचे फ्लोअरचे वगैरे सगळे होते. मग काय पावभाजीचा बेत होता. इतर मी सगळ्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत, ग्रीन पीससुद्धा उकळून घेतलेले आहेत, कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेतले, शिमला मिरची आणि इथं अजून टोमॅटो वगैरे बारीक करायचा, आलं लसूण पेस्ट बनवायची आहे. खरं तर मिसळ बनवायचा प्लॅन होता, पण मिस्टर म्हणाले मिसळपेक्षा पावभाजीच बनव. त्याच्यानंतर पावभाजी वगैरे बनवून घेतली आणि शेजारच्या सगळ्या आमच्या ह्या मुली आलेल्या बड्डेचं डेकोरेशन करायला. इथं आमच्या मॅडमांचं फुगा फुगवायचं काम चालू होतं. आता डेकोरेशन एकदम साधंच करणार होतो आणि मिस्टर बाहेर गेल्यामुळे संध्याकाळी थोडं लेट आले आणि हे डेकोरेशनचं साहित्य वगैरे आणायला थोडा वेळ झाला. त्याच्यामुळे गडबडीत असं छोटंसं डेकोरेशन केलं. आणि इथं आई बाबा तर दुपारीच आलेले बड्डेसाठी म्हणून. त्याच्यानंतर बड्डेचा ड्रेस स्टिच केलेला व्हिडिओ तर मी टाकलेला शॉर्ट व्हिडिओ. मॅडम काय आमच्या ह्या ड्रेस घालायला तयार नव्हत्या. काय काय सांगून तिला हा नेटचा ड्रेस घालायला तयार केलं. तिची बेस्ट फ्रेंड राहीसुद्धा आलेली, सगळेजण जमलेले. मग काय बड्डेला सुरुवात केली. मॅडमांना हेअरबँड वगैरे सगळं आणलेलं होतं मॅचिंग, पण मॅडम काय आमच्या हेअरबँड वगैरे घालायला तयार नव्हत्या. मग म्हटलं असू देत, कारण ऑलरेडी भरपूर रडलेली हा ड्रेस घालायचा नाही म्हणून. मग म्हटलं अजून रडवायला नको, चला तसंच बड्डेला सुरुवात करूया. मग काय मॅडमांचा जरा मूड चेंज होऊ देत म्हणून तिच्या बेस्ट फ्रेंड राहिला तिच्या बाजूलाच बसवलं. आणि मुलं ना असं काहीतरी कार्यक्रम असेल, बड्डे असेल ना, त्याच दिवशी मुद्दाम रडतात आणि मुद्दाम चांगले चांगले ड्रेस घालत नाहीत, खूप त्रास देतात. शांभवीनं तर आज भरपूरच रडले आणि खास म्हणजे ड्रेस घालायचे नाहीत नवीन म्हणून तिचं सकाळपासून रडायचं काम चालू होतं. त्याच्यानंतर अशा प्रकारे सगळेजण आलेले, त्यांनी शांभवीचं औक्षण केलं, आईने केलं. त्याच्यानंतर ह्या शेजारच्या ताई आहेत, ही माझी काकू आहे. त्याच्यानंतर ह्या पण शेजारच्या ताई, त्यांनीसुद्धा औक्षण केलं. आणि काय आज पिल्लूची मज्जा होती, छान छान भरपूर गिफ्ट्स भेटलेले आहेत. त्याच्यानंतर ही राही आणि तिची मम्मी वगैरे त्यांनी सगळ्यांनी औक्षण केलं. आणि मग म्हटलं चला केक कापून घेऊया, कारण बरेच जण जायला गडबड करत होते. पिल्लूला काय कॅन्डल्स विजत नव्हते. मग काय पिल्लूनं अशा प्रकारे कॅन्डल्स विजवले. आम्ही हॅपी बर्थडेची कॅन्डल पेटवली, पण 4 नंबरची कॅन्डल होती ना, ती पेटवायची नसल्यामुळे पिल्लूला काय कॅन्डल्स विजत नव्हत्या. मग शेजारच्या दिद्याने मिळून कॅन्डल्स फुंकल्या आणि पिल्लूचा केक अशा प्रकारे आम्ही कट केला आणि अशा प्रकारे आम्ही छोटंसं सेलिब्रेशन पिल्लूच्या बड्डेचं केलं. केक कट केला, सगळ्यांचं फोटो सेशन वगैरे झालं आणि मग काय पावभाजी सगळ्यांना आम्ही सर्व केली.
बाहेर हॉलमध्ये जेंट्स बसलेले, आतमध्ये इथं लेडीजला बसवलेलं आणि इकडं पिल्लू आणि तिची बेस्ट फ्रेंड राही पावभाजी खात बसलेल्या. आता ह्या दोघींनी भाजी तरी का काही खाल्ली नाही, फक्त पाव आणि शेव तेवढी खाल्ली. त्यांना विचारलं पावभाजी कशी झाली, तर छान झाली म्हणून सांगत होते. कशी झाली का पावभाजी? ए राई कशी झाली बा पावभाजी? छान झाली ना? आवडली? फिनिश करायचं मग तर अशा प्रकारे बड्डेचं सेलिब्रेशन झालं. सगळी कामं आवरली, सगळे आपल्या आपल्या घरी गेले आणि मग रात्री झोपताना म्हटलं चला गिफ्ट्स काय काय आलेत ते पाहूयात. तर हे बहिणीच्या मिस्टरांनी काहीतरी केक्स होते, छोटे छोटे 18 पीस होते, मोठा बॉक्स दिलेला. त्याच्यानंतर बरेच गिफ्ट आलेले. मॅडमांना तर आमच्या एक्साइटमेंट होती काय काय आले. आता हे वॉटर कलर, ऑलरेडी वॉटर कलरचे 2-3 बॉक्स आहेत. आणखीन एक त्याच्यात ॲड झाला. स्कूल बॅगसुद्धा दिलेली एकट्या ताईंनी. त्याच्यानंतर पिल्लूच्या फ्रेंड राही, तिचे मम्मी पप्पा पण आलेले. त्यांनी हा ड्रेस आणलेला. आता पिल्लूला काही नवीन ड्रेस म्हटले ना की आधीच घालायचा टेन्शन येते. ती आधीच सांगत होती मला ड्रेस नाही घालायचे आहेत म्हणून. आता हे एवढे गिफ्टमध्ये ड्रेस आलेले काय करायचे तेच आम्हाला टेन्शन आहे. त्याच्यानंतर काका काकींनीसुद्धा हा ड्रेस आणलेला आमच्या. तर अशा प्रकारे आम्ही सगळ्या गिफ्टचं अनबॉक्सिंग केलं आणि मग काय परत सगळे भरून ठेवले. आता पिल्लू हे ड्रेस कधी घालते पाहूयात. तर हा बड्डेचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हे माझे छान छान व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनल समोरील बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.